हॅलो, समृद्धी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण घोसावळ्याची भाजी बनवणार आहे. तुम्ही भजी तर खाल्लीच असतील घोसावळ्याची, पण आज मी भाजी बनवणार आहे. ते पण एकदम सोपी पद्धत. तर चला मग व्हिडिओ आणि रेसिपी जर आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया. तर हे पहा एकदम ताजी मी एकदम कोवळे घोसावळे घेतलेले आहेत. तर हे पहा मी तुम्हाला दाखवते. हे घोसावळे जे आहेत ते आपण कट करून घेतलेले आहेत. या पद्धतीने आपण हे कट करून घेतलेले आहेत. आता चला आपण हे पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर हे पहा एकदम साधी सोपी पद्धत आणि एकदम अशी ही चविष्ट भाजी होती. तर चला आता आपण हे पाण्यामध्ये न ठेवता आपण पाण्यातून बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि पाणी आहे ते आपण टाकून देणार आहोत. तर आता मी कढई गरम करायला ठेवली होती. त्यामध्ये आता आपण तेल घेणार आहे. तेल जे आहे ते तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. त्यामध्ये 1 चमचा मी मोहरी घेतलेली आहे. मोहरी आपण छानशी भाजली. त्यामध्ये 1 छोटा चमचा आपण जिरे घेणार आहोत. जिरे घेतल्या का लगेच त्यामध्ये मी लसूण घेतलेला आहे. लसूण जे आहे ती पूर्ण पेस्ट बनवायची नाही. मी लसूण जे आहे ती अरड-बोरड ठेवलेला आहे. तर चला आता त्यामध्ये आपण एकदम देशी गावरान कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे सगळं साहित्य आहे ते आपण छानसं भाजलेलं आहे. तर त्यामध्येच लगेच 1 वाटी बारीक चिरलेले टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटो पण आपलं छानसं भाजलेला आहे. तर हे पहा तुम्हाला मी दाखवते. तर त्यामध्येच आता आपण 1 छोटा चमचा मी बारीक केलेलं खोबऱ्याचा किस आहे ते घेतलेला आहे. तर चला आता आपण खोबऱ्याचा किस घेतल्यानंतर त्यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे आणि गावरान काळं तिखट जे आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर आता आपण हे सगळं साहित्य जे आहे ते भाजून घेतलेलं आहे छानसं. त्यामध्येच आपण आता ही घोसावळ्याचे जे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते घेणार आहोत. तर हे पहा आता आपण या मसाल्यामध्ये हे घोसावळ्याचे जे छानसे तुकडे आहेत ते मिक्स करून घेणार आहोत. चला त्याच्यात आता आपण चवीनुसार मीठ मी माझ्या चवीनुसार घेत आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. तर आता ही मीठ घेतल्यानंतर आपण काय करणार आहे त्यामध्ये 1 छोटी वाटी मटकीची डाळ घेणार आहे. डाळ आपण कच्चीच वापरणार आहोत आणि 1 छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट. आता हे सगळं साहित्य जे आहे ते पूर्ण छानसं आपण याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर पाणी जे आहे ते एकदम कमी वापरायचं आहे कारण घोसावळा शिजायला वेळ लागत नाही आणि पाणीही कमी लागतं. तर चला आता आपण याच्यावर ताट झाकून ठेवणार आहोत. तर हे पहा मी तुम्हाला दाखवते 1-5 मिनिटाने. तर आता आपण ही भाजी जी आहे ते छानशी मिक्स करून घेणार आहे. अजून ही भाजी पूर्ण तयार झालेली नाही. तर चला ताट झाकून ठेवलं होतं मी तुम्हाला दाखवते आता. अजून 5 मिनिटांनंतर एकदम छान भाजी एकदम रसरशीत झालेली आहे आणि डाळ पण आहे मटकीची ती पूर्णपणे छानशी शिजलेली आहे. तर तुम्हाला मी त्यातला एक घोसावळा दाखवते. एकदम कमी वेळामध्ये एकदम टेस्टी भाजी. भजी खाल्ली असतील तुम्ही घोसावळ्याची, पण भाजी जर खाल्ली नसेल तर मी बनवलेल्या पद्धतीने तुम्ही पण नक्की भाजी बनवा. तुम्हाला खूप आवडेल, खूप आवडीने खाचाल. तर ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर चला आता आपण एका वाटीमध्ये ही भाजी काढून घेणार आहे. तर झटपट डब्यासाठी ही भाजी पूर्णपणे लवकर तयार होणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आणि ही व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.